नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण जेव्हा ऋषी कमळीच्या रूमवर येणार आहे आणि तेव्हा भिंतीवर असलेला कमळी, आबा आणि त्याचबरोबर सरू यांचा फोटो पाहणार आहे आणि त्याला धक्का बसणार आहे. कारण त्यांच्या घरी काम करणारी साधना मावशी हीच कमळीची आई आहे हे सत्य ऋषीच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कमळी आणि निंगी कॉलेजमध्ये आलेले आहेत. कमळी ही निंगीला प्रत्येक वेळेस समजावून सांगत आहे की अभ्यास करणं गरजेचं आहे आणि निंगे तू असं काही गोंधळ घालू नकोस. तेव्हा मात्र निंगी म्हणत असते हो ग कमळी. आणि त्याचवेळी इकडे कमळी निंगीला सांगत आहे आणि कमळीच्या हातातली पुस्तकं निंगीचा धक्का लागतो आणि खाली पडतात. कमळी खाली वागते आणि त्याचवेळी अन्नपूर्णा मॅडम कॉलेजमध्ये आलेले असतात. त्यावेळी कमळी आणि अन्नपूर्णा मॅडम दोघेही एकमेकींकडे पाहत आहेत. कॉलेजमधली मुलंही तिथे आहेत आणि कमळी आणि अन्नपूर्णा मॅडम ह्या दोघींचं नातं, त्यांचं बॉन्डिंग हे आपल्याला तर माहिती आहे. त्या दोघीही एकमेकींबद्दल किती पॉझिटिव्ह होत्या. पण या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर त्यांचं नातं हे पूर्ण विस्कटलेलं होतं. आणि आता जेव्हा त्या दोघी त्यानंतर समोरासमोर आले, त्या दिवशी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अन्नपूर्णा मॅडम आल्या आणि कोणत्याही विद्यार्थ्याचा शिक्षणाचा अधिकार, हक्क आपण काढून घेऊ शकत नाही, त्याचं शिक्षण कंप्लीट झालंच पाहिजे असं अन्नपूर्णा मॅडम यांचं म्हणणं होतं. आणि शेवटी कमळीच्या शिक्षणाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. परंतु आज जेव्हा त्या समोरासमोर आहेत तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींमुळं त्यांना झालेल्या घटना पुन्हा आठवत असतात आणि त्यांना दोघींनाही धक्का बसलेला आहे. दोघीही एकमेकींकडे पाहत आहेत. त्यांना दोघींनाही कळत नाही आहे की आता कसं रिॲक्ट व्हायचं. पण त्याचवेळी कमळी अन्नपूर्णा मॅडमकडे पाहते आणि ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अन्नपूर्णा मॅडम काहीच बोलत नाहीत. त्या मात्र तिथून निघून जातात. पण कॉलेजमध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णा मॅडम यांना सांगणं किती गरजेचं आहे हे सुद्धा कमळीला माहिती आहे. आणि त्यासाठी कमळीची सगळी धडपड चालू आहे. आणि कमळीला असं वाटत आहे की लवकरात लवकर हे सगळं अन्नपूर्णा मॅडम यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे. परंतु अन्नपूर्णा मॅडम यांना हे सगळं जर सांगायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे स्ट्रॉंग असा पुरावा पाहिजे. आणि जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णा मॅडम यांच्यासमोर आणू शकत नाही. ही गोष्ट कमळीला तेवढीच माहिती आहे आणि म्हणून कमळी शांत राहते. परंतु अन्नपूर्णा मॅडम यांनासुद्धा असं वाटत आहे की कमळी ही खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्यावरती आपण अन्याय तर केला नाही ना असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषी आणि नयनतारा. आता नयनताराला ही गोष्ट तर समजलेली आहे आणि नयनताराचं असं म्हणणं आहे की कमळी ही चांगली मुलगी नाही आहे, तू तिच्या नादी लागायचं नाही आणि आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते खूप केलेलं आहे. आता जर का तू ह्या सगळ्या गोष्टी सोडून कॉलेजमध्ये राजीनामा देऊन इथं आलेला आहे तर आता पुन्हा कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टींकडे तू लक्ष द्यायचं नाही. तेव्हा मात्र साहेबा तिथं असतो आणि साहेबा म्हणत असतो, मॅडम ऐका ना, एकदा ऐकून घ्या माझं, मला काय म्हणायचं आहे ते. अहो ऋषी बाबाला नक्की काय म्हणायचं आहे ते तरी समजून घ्या असं म्हणत साहेबा बाजू घेत असतो. परंतु इकडे ऋषी म्हणत असतो की हे बघ आई, तुला सांगितलेलं मी समजत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, टीचिंग हे माझं पॅशन आहे आणि जे काय झालेलं आहे त्यासाठी माझी आणि कमळीची मैत्री मी तोडू शकत नाही. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला ज्या गोष्टींसाठी मदत लागेल त्या गोष्टींसाठी मी मदत करायला तयार आहे असं सगळं ऋषी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ऋषी ह्या सगळ्या गोष्टी पाहत आहे. ऋषीला माहिती आहे की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत हे सुद्धा ऋषीला चांगलंच माहिती आहे. इकडे कमळी आणि निंगी दोघेही कॉलेजमधून आलेले असतात आणि त्या अभ्यास करण्यासाठी एकत्र जमलेले असतात. कमळीने आता नमिताला सुद्धा आणलेलं आहे आणि नमिताला सुद्धा तिने अभ्यासाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे ऋषी पुन्हा त्यांचं लेक्चर घेण्यासाठी तयार झालेला आहे. आणि जेव्हा ऋषी लेक्चर घ्यायला तयार होतो तेव्हा पुन्हा तिथल्या हॉस्टेलमधल्या काही मुली एकत्र आलेल्या आहेत. कमळीने लॅपटॉप मिळवलेला आहे आणि लेक्चर सुरू केलेलं आहे. ऋषीने त्याच्या आईला ठणकावून सांगितलेलं आहे की त्यांच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाही आहेत, कॉलेजमध्ये त्यांना ज्या गोष्टी कळत नाही आहेत त्या गोष्टींसाठी मी त्यांची मदत करणार आहे. आता ऋषी कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर माहिती आहेत. पण कमळी ऋषीला म्हणत असते की ऋषी सर कशाला, नयनतारा मॅडमना हे आवडणार नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, आईचं जे म्हणणं आहे ते वेगळं आहे, तिच्याशी आपण सहमत नाही आहे म्हणून
मी तिला पूर्णपणे विरोध पण करणार नाही आणि मी तिचं ऐकणारही नाही. कारण मी आत्ता जे काम करतो आहे ते न्यायदानाचं काम करतो आहे. माझ्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे. कारण माझ्यासाठी मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं ही गोष्ट खूप मोठी आहे. असं म्हणत आता ऋषीने सुरुवात केलेली असते आणि ऋषीने कमळीला सुद्धा सांगितलेलं आहे की हे शिक्षण चालू राहण्यासाठी जे काही करता येईल, मुलांना घडवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी माझी आहे. आता मात्र ऋषीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कमळीला तर खूपच छान वाटलेलं असतं. कमळी म्हणत असते, काय बोलतंय हे ऋषी सर? खरंच म्हणजे किती एखाद्याने आपल्या कामाच्या बाबतीत किती पॅशनेट असावं, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच ऋषी आहे हे कमळीच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे अनिकाचा मात्र गोंधळ सुरू झालेला आहे की मला प्रश्नपत्रिका का मिळत नाही आहे. तिला तो क्वेश्चन पेपर हवा आहे आणि त्यासाठी तिची धडपड चालू आहे. तिला फक्त एकच माहिती आहे की काहीही झालं तरीही तो क्वेश्चन पेपर मला आधी मिळाला पाहिजे आणि मला कॉलेजमध्ये टॉप यायचं आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही टॉप येऊ शकत नाही. इकडे कामिनीने मात्र युनिव्हर्सिटीतून पेपर सील होऊन निघत असतात आणि त्यावेळेस जो क्लर्क असतो त्यालाच पैसे दिलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे की येतानाच मला पेपर पाठवायचे. पण अनिकाचा मात्र विश्वास नाही म्हणून कामिनीवरती ओरडत असते. तेव्हा कामिनी म्हणते, तुला एकदा सांगितले ना, गप्प राहायचं, जादा बोलायचं नाही, कारण मी जे काम करते ते परफेक्ट करते. आणि बरोबर कामिनीने त्या माणसांना सांगितलेलं असतं. ती माणसं आता पेपर घेऊन निघालेली असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता त्यांना ज्या पद्धतीने कामिनीने मॅनेज केलेलं आहे, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांचं सुद्धा काम सुरू झालेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कामिनीनं हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त अनिकासाठी केलेलं आहे. अनिकाला तो पेपर हवा आहे. मग त्या गाडीचा जो ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरला काही याबद्दल माहिती नसतं. मग दुसरा जो माणूस असतो, जो क्लर्क असतो, तो त्या ड्रायव्हरला म्हणतो की अरे जा, काम करून यायचं, 2 चहा घेऊन ये, असं म्हणत त्या ड्रायव्हरला तो पाठवतो. आता तो ड्रायव्हर चहा आणण्यासाठी जातो आणि ह्याने लगेचच त्याच वेळेस आता त्या क्वेश्चन पेपरचे फोटो काढायला सुरुवात केलेली असते. पण तो ड्रायव्हर जो आहे म्हणजे दुसरा क्लर्क आहे तो तिथे येतो आणि पाहतो हे सगळं काय चाललं आहे आणि हा हे फोटो का काढून घेतोय हा प्रश्न पडलेला असतो. आणि तो लगेचच त्याच्याकडे असलेले पैसे त्याच्या खिशात टाकतो आणि म्हणतो की तोंड बंद करायचं. म्हणजे कामिनीने यासाठी पैसे मोजलेले होते आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आता मात्र तो जो ड्रायव्हर आहे तो पाहत राहतो की हे सगळं काय घडत आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. हा एकच मुद्दा त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर कमळी आणि निंगी आता दोघीही एकमेकींशी बोलत आहेत. कमळी निंगीला सांगत असते की हे बघ, काहीही झालं तरीही अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासाला अजिबात मागं सरकायचं नाही. आता मला कॉलेजमध्ये मी कामावर जाणार आहे आणि काम करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी चालले, असं कमळीने स्पष्टपणे निंगीला सांगितलेलं असतं. निंगी म्हणते की काय हे कमळी, उद्यापासून पेपर आहे तुझा आणि आज तुला काम करायला जावं लागतं आहे. कारण कमळीने कॅन्टीनमधलं काम सुरू केलेलं आहे. तेव्हा कमळीने स्पष्टपणे सांगितलं आहे की आपल्याला गावी जायचं आहे ना, तर गावी जायसाठी आपल्याला पैसे लागणार नाही आहेत का, तर मला काम करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कॉलेजमध्ये आता सगळ्या मुलांमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे की क्वेश्चन पेपर म्हणजे उद्याचा पेपर आत्ता मिळालेला आहे म्हणून मुलं सगळे दंगा करत आहेत. आणि अनिकाने बरोबर तिच्या मैत्रिणींना तो पेपर दिलेला असतो आणि त्याचबरोबर अनिकाने नमितालासुद्धा तो पेपर दिलेला असतो. कारण कमळीच्या विरोधात तिला उभं करायचं आहे, त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. हा अनिकाचा प्लॅन असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे कमळीकडे शंभू येतो आणि शंभू म्हणू लागतो, अगं तुला माहिती आहे का काय झालं आहे ते, म्हणजे बघ ना तू, तुझ्या लक्षात पण येणार नाही आहे, त्या अनिकाने सगळीकडे पेपर दिलेला आहे. तेव्हा कमळी मात्र शंभूला सांगत असते की हे बघ शंभू, काहीही झालं तरीही पेपर दिलेला असू दे किंवा काही असू दे, फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण उद्या जो पेपर येणार आहे तो हा पेपर नाही आहे. हे ऐकल्यानंतर शंभू म्हणतो, म्हणजे काय बोलतेस तू? कारण कमळीने आधीच अन्नपूर्णा मॅडमना या गोष्टीची कल्पना देऊन ठेवलेली होती आणि तो जो पेपर आहे जो परीक्षेसाठी येणार होता तो कॅन्सल झालेला आहे. कारण पेपरफुटीचा हा जो प्रकार आहे तो कमळीने सगळ्यांच्या समोर आणलेला आहे, युनिव्हर्सिटीच्या समोरसुद्धा आणलेला आहे. हे सगळं कमळीनं केलेलं असतं, ते ऋषीच्या मदतीने केलेलं असतं. कारण तिला ही गोष्ट जेव्हा कळलेली होती बंड्याकडून
तेव्हा कमळीने ऋषीची मदत घेतलेली असते आणि त्याच वेळी ऋषी हा कमळीच्या रूमवर आलेला होता आणि त्यामुळं ऋषीला कमळीच्या रूमवरती आल्यानंतर आणखी एक सत्य समजलेलं होतं, ते म्हणजे भिंतीवर असलेला फोटो. म्हणजेच सरूचा जो कमळीच्या रूममध्ये फोटो आहे, सरू, आबा आणि कमळी, हा फोटो जो आहे तो ऋषीनं पाहिलेला होता आणि तो फोटो पाहिल्यानंतर खरं तर ऋषीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे सगळं जे काय आहे ते आता कमळीने समोर आणलेलं आहे आणि त्याचबरोबर ऋषीला सुद्धा ही गोष्ट समजलेली असते की ह्या सगळ्यामध्ये अनेकाने जे काही केलेलं कारस्थान असतं ते ऋषीनं समोर आणलेलं असतं आणि ऋषीला हे कळलेलं आहे की त्यांच्या घरी काम करणाऱ्या साधना मावशी आहेत तीच कमळीची आई आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.